उन्हाळा चालू झाला की काहीतरी थंड खाण्याची इच्छा नक्कीच होते. अशा वेळी आईस्क्रीमपेक्षा सुद्धा थंड आणि पोटाला गारवा देणारा हा पदार्थ तो म्हणजे फ्रूट कस्टर्ड. तर हा फ्रूट कस्टर्ड नक्की घरी बनवा, खूप छान होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर एका वाटीमध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे. व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध टाकूया आणि याची स्लरी बनवून घेऊया. दूध हे कोमट घेतलेलं आहे. तर इथे स्लरी बनवून झालेली आहे. आता गॅसवर एका पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तर दुधाला आता छान उकळीसुद्धा आली आहे. आता याच्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं. तर इथे मी 2 ते 3 चमचे साखर घालून घेतली आहे आणि आता मिक्स करून दुधाला छान उकळी आणूया. कस्टर्ड पावडरमध्ये सुद्धा थोडंसं साखरेचं प्रमाण असतं आणि दूधसुद्धा थोडंसं गोडसर असतं, त्यामुळे साखर घालताना कमीच घालायची. आणि आपण फ्रूट्ससुद्धा वापरणार आहोत. तर इथे दुधाला उकळी आली. आता गॅस स्लो करूया आणि जी स्लरी बनवली ती पुन्हा एकदा चमच्याने हलवून घेऊ आणि ह्या दुधामध्ये घालून मिक्स करून घेऊया. आता जसजसं दूध गरम होईल तसतसं हे दूध दाटसर असं होईल. हे बनवायला खूप सोपं आहे आणि दिसायला तर छान आहेच, तर खायला पण अप्रतिम अशी याची टेस्ट आहे. दुधाला 1-2 उकळी येईपर्यंत मी हे शिजवून घेतलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण अर्धा तास तरी थंड करून घेऊ. थंड झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. दाटसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता फ्रूट कस्टर्डला फ्लेवर येण्यासाठी याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्सचे 2 थेंब घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. आता फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी मी अगोदरच इथे फ्रूट्स सगळे कापून घेतलेत. सफरचंद, द्राक्षे, केळी, फळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय. तर मी एका बाउलमध्ये सगळी फळं थोडी थोडीशी घालून घेते आणि याच्यामध्ये आता थोडेसे डाळिंबाचे दाणे. आता जे आपण फ्रूट कस्टर्ड बनवलं आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे, तर याच्यामध्ये आपण घालून घेऊया. आता वरती अजून थोडीसे फ्रूट्स घालून घेऊ. डाळिंबाचे दाणे वगैरे गार्निशिंगला मस्त. तरी ते फ्रूट कस्टर्ड झटपट पद्धतीने तयार झालेलं आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील. लहान मुलं दूध पीत नसतील, फळं खात नसतील तर हा उत्तम पर्याय आहे. हा व्हिडिओ जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट पद्धतीने ही रेसिपी आपण नक्कीच बनवू शकतो. तर या फ्रूट कस्टर्डला अजून छान टेस्ट यावी यासाठी मी इथे 10 रुपयाचा आईस्क्रीमचा कप असतो तो याच्यामध्ये मी घातलेला आहे आणि थोडीशी टुटी फ्रुटी. तरी ते मस्त असा फ्रूट कस्टर्ड तयार झालेला आहे. सण समारंभ असो, पार्टी असो किंवा घरी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा फ्रूट कस्टर्ड जर बनवलात तर नक्कीच ते खुश होतील. तर आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.